नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या भागामध्ये आपण सामान्य विज्ञानाच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया. प्रश्न पहिला, गोगलगाय कोणत्या संघात मोडते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1, मोलुस्का. आता आपण इतर माहिती पाहू. मोलुस्का संघाचा असमपृष्ठरज्जू प्राणी वर्गात समावेश होतो. असमपृष्ठरज्जू प्राण्यांची महत्त्वाची लक्षणे बघूया. त्यांचा पाठीचा कणा नसतो. हृदय असल्यास त्यांच्या शरीराच्या पृष्ठबाजूस असते. त्यांचे शरीर अरीय, सममितीय किंवा द्विपार्श्व सममितीय असते. ग्रसणी भित्तिकेत कल्लाविद्री नसतात. मोलुस्का संघात असणारे काही प्राणी पाहूया. त्यामध्ये आहे ऑक्टोपस, पायला, गोगलगाय, शिंपले, ऑयस्टर इत्यादी. प्रश्न दुसरा, कांदे, बटाटे यांना कोंब येऊ नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, गॅमा. आता आपण विद्यार्थी मित्रांनो, गॅमा किरणांची माहिती पाहूया. गॅमा किरणांची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. गॅमा किरणांचे वस्तुमान 0 असते. विद्यार्थी मित्रांनो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे की गॅमा किरणांचे वस्तुमान हे 0 असते. गॅमा किरणांची अयनन शक्ती अतिशय कमी असते. गॅमा किरणांचा वेग प्रकाशाच्या वेगाइतकाच असतो. गॅमा किरणांची भेदन क्षमता अल्फा व बीटा किरणांपेक्षा जास्त असते. विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षपूर्वक ऐका. गॅमा किरणांची भेदन क्षमता अल्फा व बीटा किरणांपेक्षा जास्त असते इत्यादी. प्रश्न तिसरा, हायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य ओळखा. विधान 1, हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन असतो. विधान 2, हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन नसतो. विधान 3, हायड्रोजनच्या केंद्रकात एकही प्रोटॉन नसतो. विधान 4, हायड्रोजनच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे 2 इलेक्ट्रॉन असतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इतर माहिती पाहू. हायड्रोजन मूलद्रव्याचा शोध ब्रिटिश शास्त्रज्ञ हेन्री कॅव्हेंडिश यांनी लावला. विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. हायड्रोजन मूलद्रव्याचा शोध ब्रिटिश शास्त्रज्ञ हेन्री कॅव्हेंडिश यांनी लावला. हायड्रोजनमध्ये प्रोटॉन व इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. पुन्हा एकदा ऐका. हायड्रोजनमध्ये प्रोटॉन व इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. हायड्रोजनचा अणुक्रमांक 1 आहे. हायड्रोजन H या चिन्हाने दर्शवतात. प्रश्न चौथा, बायोगॅसमध्ये कोणता वायू जास्त प्रमाणात असतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1, मिथेन CH4. आता आपण मिथेन वायूबद्दल माहिती पाहू. मिथेन वायू हा कार्बन आणि हायड्रोजन यांचे संयुग असलेला गंधहीन, रंगहीन, ज्वलनशील वायू आहे. मिथेन हा एक हरितगृह वायू देखील आहे. नैसर्गिक वायूच्या भंजक प्रक्रियेने मिथेन गॅस तयार होतो.
विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षपूर्वक ऐका. नैसर्गिक वायूच्या भंजक प्रक्रियेने मिथेन गॅस तयार होतो. मानवी जीवनात मिथेनचे अनेक उपयोग आहेत. प्रश्न 5. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही कशा प्रकारे केली आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, अणुअंक. आता आपण इतर माहिती पाहू. अणूमधील प्रोटॉन्सच्या किंवा इलेक्ट्रॉन्सच्या संख्येला अणुअंक म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षपूर्वक ऐका. अणूमधील प्रोटॉन्सच्या किंवा इलेक्ट्रॉन्सच्या संख्येला अणुअंक म्हणतात. अणुअंक हा Z या अक्षराने दर्शवितात. प्रश्न 6. अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2, 18. आता आपण इलेक्ट्रॉनची माहिती पाहूया. इलेक्ट्रॉनचा शोध थॉम्सन या शास्त्रज्ञाने लावला. इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो. विद्यार्थी मित्रांनो, हे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा ऐका. इलेक्ट्रॉनचा शोध थॉम्सन या शास्त्रज्ञाने लावला. इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्हाला त्याचे उत्तर येत असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. प्रश्न असा आहे, अणूच्या दुसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स असतात? प्रश्न 7. पिवळा ताप हा रोग कशामुळे होतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1, आर्बो व्हायरस. आता आपण इतर माहिती पाहू. पिवळा ताप हा डास चावल्यामुळे होणारा एक विषाणूजन्य आजार आहे. लसीकरणाच्या माध्यमातून हा आजार टाळता येऊ शकतो. प्रश्न 8. जीवनसत्वे व त्यांच्या शास्त्रीय नावाची चुकीची जोडी ओळखा. या प्रश्नाची चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 3. आता आपण इतर माहिती पाहू. जीवनसत्व ड चे शास्त्रीय नाव कॅल्शिफेरॉल आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा ऐका. जीवनसत्व ड चे शास्त्रीय नाव आहे कॅल्शिफेरॉल. जीवनसत्व ड चे महत्त्वाचे कार्य आहे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसचे प्रमाण नियंत्रित ठेवणे, दातांचा व हाडांचा विकास घडवून आणणे. ड जीवनसत्वाचा उत्तम स्रोत आहे सकाळचे सूर्याचे कोवळे ऊन. ड जीवनसत्वाच्या अभावाने लहान मुलांमध्ये मूळदूस रोग तर मोठ्या व्यक्तींमध्ये अस्थिमृदुता ही व्याधी उद्भवते. विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा महत्त्वाचा आहे, लक्षपूर्वक ऐका. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान मुलांमध्ये मूळदूस रोग तर मोठ्या व्यक्तींमध्ये अस्थिमृदुता ही व्याधी उद्भवते. प्रश्न 9. गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात मोडतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, ॲनिलिडा. आता आपण इतर माहिती पाहू. या प्रसृष्टीतील प्राण्यांचे शरीर खंडमय असते. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा ऐका. या प्रसृष्टीतील प्राण्यांचे शरीर खंडमय असते. जमिनीआत बीळ करून राहणाऱ्या गांडूळ या वलीय कृमीस शेतकऱ्यांचा मित्र संबोधतात. शेतीसाठी उपयोगी असणारे व्हर्मी कंपोस्ट खत हे गांडूळ या कृमीपासून तयार केले जाते. विद्यार्थी मित्रांनो,
मुद्दा महत्त्वाचा आहे, पुन्हा एकदा ऐका. शेतीसाठी उपयोगी असणारे व्हर्मी कंपोस्ट खत हे गांडूळ या कृमीपासून तयार केले जाते. ॲनिलिडा संघाची आता उदाहरणं पाहूया. गांडूळ, नेरीस, जळू किंवा लीच इत्यादी. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, 10व्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. त्याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला द्या. प्रश्न असा आहे, पेशींचे आकारमान मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 10वा. हरितलवकांबद्दलचे असत्य विधान ओळखा. विधान 1. हरितलवक हे हिरव्या वनस्पतीत आढळते. विधान 2. प्राणीपेशीत सुद्धा हरितलवके असतात. विधान 3. पर्णपेशीत हरितलवकांची संख्या अधिक असते. विधान 4. वनस्पतीमधील हरितलवकांमध्ये रुबिस्को हे विकर आढळते. आता आपण हरितलवकांबद्दलची इतर माहिती पाहू. हरितलवकांचे कार्य. हरितलवकांद्वारे हरितलवके प्रकाश संश्लेषण क्रियेत वनस्पतीचे अन्न तयार करतात. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण सामान्य विज्ञानाच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.